बापू कसं दिसतंय आता? अरे एक नंबर दिसतंय दिप्या. पण दिप्या तुला एवढं चांगलं चांगलं कसं काय सुचायला लागले रे आता? अहो बापू सुचणारच ना, संगतीचा परिणाम आहे. अहो माझ्यासोबत राहून राहून ना हुशार झालेत ते आता. आणि अमोल आला ना की आल्या आल्या त्याला पहिलं हे दिसेल बघा. हो एकदम खुश होईल या ठिकाणी. बरं ते सगळं ठीक आहे, मोना तुमचं आटपलंय का नाही? बापू सगळं उरकलंय आणि आज मी अशी लापशी बनवली ना की बापू सगळे खातच राहतील बघा. अगं मोना तसं झालं तर आनंदच आहे की काय बापू? बाबा मगाशी बापू म्हणले आता कुठलं संकट येणार नाही, तवर आलीच ही बाई. आर्या तू कशी काय इकडं? अहो मला अमोलची खूप काळजी वाटत होती, म्हणून म्हटलं त्याला पाहून यावं. मग पेशंटला बघाय दवाखान्यात जायचं की. तर म्हणजे आम्हाला तर दवाखान्यात आहे ना, म्हणून म्हणलं मी. आर्या ते जाऊ देत. हे लिहिलेलं कसं वाटतं तुला? आज अमोलच्या स्वागतासाठी सगळी तयारी केली आम्ही. तयारी खूपच छान झाली आहे, म्हणजे मला तर खूपच आवडली आहे आणि अमोलला खूप आवडेल. आणि आर्या ताई तुम्हाला माहितीये का, मी छोट्या सरकारांसाठी लापशी बनवली आहे. हो का? हो ना. आर्या अमोलसाठी ओवळ्याचे ताट बनवायचे, ये ना. बरं. मामा हे सगळं किती छान. भांजे हे सगळं आम्ही तुमच्यासाठी केलंय. दिप्या अरे काय हे सगळं? दिदे अगं आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं अमोलचं स्वागत एकदम जंगी करायचं. काय भांजे कसं वाटतंय आता? मामा अरे एक नंबर. अमोल बाळा तुला ओवाळत्या, ये असं पुढे ये जरा. अमोल बाळा आज तू आलायस ना, तर तुझ्या पावल्यानं सुख शांती आणि वैभव या घरात नांदू दे बाबा. बाकी काय मागणं नाही देवाकडे. अरे तू इकडं कशी काय? अरे मला अमोलची खूप काळजी वाटत होती आणि चिंचुकेकडून कळालं की अमोलला आजच डिस्चार्ज मिळणार आहे, म्हणून मी इकडे आले. अमोल बाळा देव करो तू आयुष्यात कधीच आजारी पडू नाही बघ. थँक्यू चिंचुकी मामा. आणि अमोल आता तुला तुझी स्वतःची काळजी घ्यायची आहे. मस्त मजा मस्ती कर आणि यापुढे कसलंच टेन्शन घ्यायचं नाहीये तू. हे बघ तुझ्या प्रयत्नांमुळेच हे कुटुंब सगळं एकत्र आलंय की नाही, मग तुझ्या याच कुटुंबाला कोणीच एकमेकांपासून दूर करू शकणार नाही, हे माझं तुला प्रॉमिस आहे. आणि हेच सांगायला मी इकडे आले होते. मी काय म्हणते, आज ना मी सगळं अमोलच्या आवडीचं जेवण बनवले, तर आपण जेवायला बसूयात का लगेच? आज तुझ्या मामीनं ना तुझ्यासाठी गोड लापशी बनवली आहे. हो का मामा? हो छोटे सरकार, आणि तुम्ही खावा आणि सांगा मला कशी झालीये. हा बरं, अमोलला असं बघून मला खूप छान वाटतंय. आता आम्ही निघतो. आर्या तू एवढ्या लवकर आलीस तर नक्कीच काही खाल्लं नसेल. आता आलीच आहेस ना, तर जेवण करून जा. आहो ताई पण चिंचोके भाऊजी तुम्ही पण जेवल्याशिवाय जायचं नाही हा. तुम्ही दोघांनी सुद्धा जेवण करायचं काय. आता लापशी केली म्हणल्यावर असंच कसं जायचं? आम्ही आलो जाऊ. हो मोना चल जेवायला वाढायला घेऊया. बापू काय झालं? काय नाही दिप्या,
आज फक्त देव पाण्यात ठेवायचे राहिले होते माझ्याकडे. अमोलची ती अवस्था बघवली ना रे माझ्याकडनं. लय लय वाईट वाटलं. बापू अमोलच्या आजारपणाचं खरं कारण कळालं का हो तुम्हाला? ते सगळे रिपोर्ट तर नॉर्मल आहेत. किरकोळच काहीतरी असणार आहे असं मला वाटतं. नाही बापू, डॉक्टरांनी आपल्याला आधी पण सांगितलं होतं अमोलला टेन्शन येईल असं काही करू नका. होय, बरोबर आहे. अमोलला चक्कर आली त्यावेळी अमोल दीदी आणि दाजींच्या रूमच्या बाहेर होता. त्या दोघांमध्ये असं काय बोलणं झालं होतं बापू? दिप्या, तुला काय म्हणायचंय कळतंय मला. बापूच्या दोघांनी सगळ्या मर्यादा ओलांडल्या. तो अमोलचा कसला पण विचार न करता दवाखान्यात पण भांडण चालू होतं. आता या सगळ्यात आपण काय करणार दिप्या? बापू तुम्ही एकदा बोलून घ्या दोघांशी. नाही दिप्या, अरे आपण काहीतरी बोलायला जातो, त्यांना समजून सांगायला जातो का तर त्यांच्यातली दरी कमी व्हावी. पण परत बघितलं ना की त्यांच्यातली दरी दुप्पट झालेली असती. बापू अहो, तुम्ही जर आशा सोडली तर त्या दोघांमधलं भांडण कसं मिटणार? हे बघ दिप्या, काही काही गोष्टी मान्यच कराव्या लागतात. मग दीदी आणि दाजींचं वेगळं होणं मान्य करायचं का आपण? त्यांनाच दोघांना एकत्र राहायचंच नसेल तर आपण किती आदळापट करणार आहे त्यांच्या पुढं? बापू तसं नाही हो. तुम्ही फक्त त्या दोघांच्या निर्णयाच्या बाजूने विचार करताय. एकदा अमोलच्या बाजूने विचार करून बघा की. म्हणजे त्या दोघांना असं म्हणायचं आहे की आपण फक्त अमोलसाठी एकत्र राहायचं. अहो वेगळं होण्यापेक्षा लय भयंकर आहे बापू ही. हे सगळं ऐकून अमोलला काय वाटत असेल याचा कधी विचार केलाय तुम्ही? या सगळ्यात अमोलची फरफट होती हे मात्र खरं आहे. बापू आता तुम्हीच यावर काहीतरी उपाय काढा. अरे काय उपाय काढणार दिप्या? एकदा पिल्लांच्या पंखात बळ आलं ना की त्यांच्या भरारीवर आपण बंधनच नाही घालू शकत बघ. पण आपले अर्जुन काय लहान आहेत का? आता समजूतदार आहेत. किती समजवणार त्यांना आपण? बापू भरारी चांगल्यासाठी असेल ना तर नका अडवू. पण ज्या गोष्टींमुळे अमोलचं नुकसान होणार आहे ना त्या गोष्टींमध्ये तुम्हाला आडवं पडावंच लागेल. ह्या दोघांच्या वादावादीत अमोलचे हाल होणार, त्याच्या मनावर परिणाम होणार, ही काळ्या दगडावरची रेग आहे दिप्या. बापू म्हणून तर मी तुम्हाला म्हणतोय की तुम्ही एकदा बोलून घ्या त्यांच्याशी. आहे दिप्या, त्या दोघांचा जर निर्णय झाला असला ना तर ते कोणाचं ऐकतील असं वाटत नाही मला. बापू ते दोघं कोणाचं ऐकतील का नाही हे मला नाही माहिती. पण एवढं मात्र नक्की माहिती आहे की आजपर्यंत त्यांनी तुमचा शब्द कधीच नाही खाली पडून दिला. तुम्ही जर बोलला ना तर नक्कीच काहीतरी फरक पडेल. बर, तू म्हणतोयस प्रयत्नांती परमेश्वर. मी बोलतो. आर्याला बघून काय चिडली होतीस का तू? खाली अर्जुन, मला राग नाही आला, मला अमोलची काळजी वाटते. अमोलची काळजी? अर्जुन का कोणास ठाऊक मला सारखं सारखं असं वाटतं की आपण त्या दिवशी बोलत होतो आपण सगळ्यांसाठी एकमेकांच्या सोबत राहू. ते अमोलने ऐकलंय आणि म्हणून त्याला चक्कर आली असं वाटतंय मला. नाही नाही, असं काही नसेल. आपले असं नसावंच अर्जुन, पण आता डॉक्टर जे काही सांगतात ते तरी आपण ऐकायला हवं ना. त्याला टेन्शन येईल असं काही नको करायला. आपले तुला जे काय बोलायचं स्पष्टपणे अर्जुन, आता आपण घरी आलो, अमोल किती खुश होता. सगळ्यांनी एवढं छान वेलकम केलं त्याचं, आणि अचानक त्याच्या डोळ्यासमोर आर्या आली. माझ्या पण लक्षात आलं ते. मला फक्त एवढं म्हणायचंय की तू आता काही दिवस आर्याला आपल्या घरी नको बोलू. हे बघ, तुमच्या कामानिमित्त काही भेटीगाठी होणार आहेत, त्या बाहेर झालेल्या बऱ्या आहेत. म्हणजे त्या किमान अमोलला कळणार तरी नाहीत ना. ती घरात आल्यानंतर परत तो टेन्शन घेईल त्याचं. आपल्या तुला काही येडबीड लागले काय? मी कशाला बोलू त्याला इकडं? एक मिनिट, मी काय म्हणते ते ऐकून तर घे. का माझं ऐकायचंच नाही ठरवलंयस तू? माझं फक्त एवढं म्हणणं आहे की तुझे जे काही कामं असतील ना ते घराच्या बाहेर आटपून मग घरी येत जा. ती घरात आली तर परत त्याला टेन्शन येईल. आधीसारख्या गोष्टी नाही राहिल्या तर. कळतंय मला ते. मला भीती वाटते रे अर्जुन. 3-4 वेळेला अमोलला चक्कर आली. सगळं कशामुळे होतं ना मला नाही कळते. आता फक्त त्याला त्रास होईल असं मला काही नाही करायचंय. डॉक्टर तर म्हणतात रिपोर्ट नॉर्मल आहेत सगळे. डॉक्टर म्हणतात रिपोर्ट नॉर्मल आहे, पण म्हणून आपण त्याची काळजी घ्यायची नाही असं होतं का? असं नाही, काळजी घेऊ आपण तिची. आणि राहिला प्रश्न आजचा, तर ती आर्या मला न सांगता आली होती काय? मी पण शॉक झालो तिला बघून. मला माहिती आहे ती अशी अचानक आली, त्याचा बाबा आणि बाबांना पण त्रास होणार आहे. तेही नाराज असते. सगळ्यांना त्रास होतो, कुणाच्या चेहऱ्यावरून ते काय लपून राहत. आर्याला पण कळत नाही कशाला स्वतःची किंमत कमी करून घेते ना. ठीक आहे ना, जाऊ दे आता. हे बघ,
तिला अमोलची काळजी वाटते ते पण मी समजून घेऊ शकते. पण ती घरी आल्याने अमोलला जर का त्रास होणार असेल तर मग काय अर्थ आहे त्याला सांगतो. कळतंय मला, मी तिच्याशी बोलून घेतो. हे बघ तू बोल तिच्याशी, पण ती दुखावणार नाही याची पण काळजी घे. उगाच तिला असं नको वाटायला की घरात येऊच नको असं म्हणत होता. अर्जुन हे बघ, अमोलला नेमकी कशामुळे चक्कर येते ना याचं कारण कळालं आपण किमान निर्धास्त तरी हो. ठीक आहे, मी बोलतो तिच्याबरोबर. तुम्ही माझी खूप काळजी घेताय मा बाबा. मी तुमची भांडणं ऐकली आहेत. हे तुम्हाला न कळू देताच एकत्र आणेल तुम्हाला. अरे अमोल कुठे गेला जेवायचं ठेवून? हो, तू त्याच्या मा आणि बाबांशिवाय जेवणार आहे का? त्यांनाच बोलवायला गेला असेल वरती आता. अमोल, ए अमोल बाळा, मोठी मा! बसा. अरे बाळा अमोल, तू कुठे गेला होता? आजोबा, मी मा आणि बाबाकडे गेलो होतो. अमोल, आज तुझ्या आवडीची मेथीची भाजी आणि चपाती बनवली हा. खाऊन सांगायचं हा, कसं झालंय. आता रा अप्प्या अर्जुन, बघितलं का? अगं औषधामुळे चव नसेल तोंडाला, कधी घरचं खातोय असं झालं होतं लेकराला. हो ना. मोठी मा, मेथीची भाजी आणि चपाती मला खूप आवडली आणि डिश पण मला खूप आवडली हा. अहो छोटे सरकार, ती लापशी आहे, तुम्हाला आवडली ना? हो मम्मा, खूप छान आहे. अमोल बाळा, आता रोज आपण असंच तुझ्यासाठी काहीतरी नवीन नवीन तुझ्या आवडीचं बनवत जाऊ हा. आता इथून पुढे तुला कसलाच त्रास होणार नाही याची पूर्ण काळजी घेईन मी. यस मोठी मा. आणि अमोल बाळा, तुझ्यासाठी आज सरप्राईज आहे हा. काय? तुझ्या मित्रांना आज मी घरी बोलवले खेळायला. तुम्ही मस्त खेळा. टीना आणि शौर्यला? हो मग. पण अमोल बाळा, जास्त धावपळ करायची नाही हा. हो मोठी मा, थँक यू. मला निघावं लागेल, मी आलो. चला मी पण निघते. बापू बाबा, मला यायला थोडा उशीर होईल आज. अगं अप्पे, तू आम्हाला कशा पाहिजे सांगतीस? हा, तुला न्यायची ना न्यायची जबाबदारी सध्या अर्जावर आहे ना, त्याला सांगत जा. अर्जा, जा घेऊन जा तिला. आणि हो, जपून जाऊ हा. बाबा, तुम्ही सोबत जा आणि लवकर या. हो. अमोल, हे बघ, मला जरा काम आहे म्हणून जावं लागतंय बाळा. पण तू स्वतःची नीट काळजी घ्यायची. आणि तुझे फ्रेंड्स घरी येणार आहे, पण त्यांच्यासोबत खूप खेळू नको, दमू नकोस हा बाळा. अगं हो मा, मी नक्की काळजी घेईन. मी धावपळ नाही करणार. तू तुझं कर का? मोना, नीट काळजी घेशील ना ग त्याची. हो हो वंस. आणि बापू, काही वाटलं तरी मला लगेच फोन करा काय. दिदे, अगं किती काळजी करशील? हे बघ, तू बिंदास जा आणि मन लावून काम कर. आता आम्हाला कसलाच त्रास नाही होणार. बरोबर आहे ना म्हणजे? यस मामा. बरं चला, येते मग. बाय. मोना, आता अमोलचे मित्र येणार आहेत ना, तर त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल करूयात आपण हा. चल. दिप्या मामा, हे राहिलेलं जेवण अमोलला भरवशील ना? बरोबर तू की. ठीक आहे, बस. चल ग. मोना, आज आहे ना अमोलचे मित्र येणार आहेत, त्यामुळे ते एकदम खुश झाले पाहिजेत असं काहीतरी बनवूयात आपण हा. रुपाली ताई, अहो तुम्ही खरंच बोलवलंय का सगळ्यांना? हो मग, तुला काय वाटलं? हो तसं नाही, आपण सकाळीच एवढा स्वयंपाक केलाय ना, मग आता काय करायचं आपण? अगं सकाळी स्वयंपाक केला म्हणून काय झालं? आता अमोलचे मित्र घरी येणार म्हटलं, त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल नको करायला आपण? ठीक आहे, पण मला थोडा विचार करू द्या. बरं ठीक आहे, तू कर विचार. पण हे बघ, ती लहान मुलं आहेत, त्यामुळे त्यांना आवडेल असं काहीतरी बनवायला लागेल आपल्याला. आज ना मला माझ्या अमोलला एकदम खुश बघायचे. एकदा का त्याचे मित्र आले ना, की त्यांच्यासोबत खेळून तो त्याचा आजार पण सगळं विसरून जाईल बघ. हो, ही साधारण किती मुलं आहे तो? 5-6 जण असतील. काय ग, काय झालं? अहो रुपाली ताई, अहो माझा जीव बघा ना, आणि सकाळपासून कामं करून माझी आधीच कंबर गेली आहे हो. तर आता एवढं सगळ्या मुलांचं मी कसं करू? मोना, तुला एकटीला कुठं कर म्हणले मी?
आपण दोघी मिळून बनवू, असं होऊन जाईल. अहो, तसं नाही, पण आत्ताच आपण जेवलोय ना, तर मी काय म्हणते आपण आधी आराम करूयात आणि मग नंतर कामाला लागूयात. आणि तसं पण आता छोटे सरकार आराम करतील ना. अगं काय बोलतेस तू मोना? अमोल जरी आराम करणार असला, एकदा का त्याचे मित्र घरी आले आणि खेळून खेळून त्यांना भूक लागली आणि आपण काहीच बनवलं नसेल तर काय येणार आहे खायला पोरांना? अहो पण मलाच काही सुचत नाहीये की काय बनवावं. अगं मोना, लहान मुलांच्या आवडीचे 100 पदार्थ आहेत. थांब मी तुला लिहून देते. हा, देवा, एकतर सकाळपासून कामवाल्या बाईसारखं सगळं काम कर आणि ही बया आणखीन कामं वाढून ठेवते. आता मी काय करू? काय ग, तुला काय सुचलं का? अहो नाही, आता तुम्हीच सांगा. बरे बघ, मी याच्यात सगळी लिस्ट बनवून ठेवली काय काय बनवायचे ते. तू एक काम कर, तू कामाला सुरुवात कर, मी आले लगेच. हा, मक्याचे पॉपकॉर्न, पास्ता, पाणीपुरी. आता हे सगळं मला बनवायचंय. एकतर मला सकाळपासून इतकं राबून घेतलंय आणि त्यात एवढी मोठी लिस्ट काढून दिली आहे. मॅडम, पुण्यातील प्रत्येक एरियामध्ये आपण पोलीस बंदोबस्त वाढवू आणि महिलांच्या सुरक्षेचा जो प्लॅन आहे तोही वर्किंगमध्ये. गुड. काय तोंडे, मी नसताना सुद्धा कामं अगदी चोख केलेत हा तुम्ही. मॅडम, तुम्ही जरी ऑफिसमध्ये नसलात तरी तुमचं कामावर अचूक लक्ष असतं. इनफॅक्ट ही सगळीच कामं तुम्ही मागच्याच आठवड्यात मार्गस्थ लावली होती. तुम्ही माझी मस्करी करताय. हो नाही नाही, मी आपलं असंच म्हणाले. काय तोंडे, पण मला असं वाटतं आपल्यामुळे कुठलंही काम नको थांबायला. आपल्या चुकीची शिक्षा त्या सर्वसामान्य माणसांना कशाला ना. येस मॅडम, मला तुमची हीच कार्यप्रणाली खूप आवडते. काय तोंडे, तुमच्यासोबत राहून रोज नवीन शब्दकोश शिकायला मिळतो हा मला. मॅडम, हे मराठी भाषेवरचं खूप प्रेम आहे. अरे वा, आज मराठी भाषेवरचं प्रेम. मॅडम, आमचं मराठीवरचं प्रेम फक्त बोलण्यापुरतं आहे. पण तुम्ही तर अमोलला मराठी माध्यमात शिकायला घातलंय. ह्यावरून तुमची मराठीबद्दलची आस्था सिद्ध होते. नाही काय तोंडे, पण हेही खरं आहे ना, आपल्या मातृभाषेत शिकायची वेगळीच मजा आहे बघा. हो मॅडम, आणि अमोल हुशार देखील आहे. त्याला तर 2-3 भाषा अवगत होतील. पण काय तोंडे, मला ना आता त्याच्या शिक्षणाची नाही, मला त्याच्या आरोग्याची काळजी वाटते हो. अमोल आता बरा आहे ना? तो बरा आहे एकदम. त्याचे रिपोर्ट पण नॉर्मल आलेत. का कुणास ठाऊक माझ्या मनात येते काहीतरी चुकतंय, काहीतरी हातातून सुटतंय. म्हणजे नक्की तुम्हाला काय म्हणायचं मॅडम? म्हणजे काय तोंडे, आत्तापर्यंत अमोलला असा त्रास कधीच नाही झाला. हा त्रास अचानक व्हायला लागला. बरं, त्याचे रिपोर्ट चेक केले तर सगळंच नॉर्मल आहे. डॉक्टर म्हणाले तो अगदी फिट अँड फाईन आहे. पण मग हा त्रास असा अचानक कसा काय झाला? मॅडम, म्हणजे तुम्ही जसं म्हणताय तसं खरंच आपल्या हातातून काही सुटत असेल तर? एक मिनिट, म्हणजे तुम्हाला जे काही बोलायचं ते स्पष्ट बोला ना काय तोंडे. मॅडम, मला असं वाटतं की कदाचित हा चाइल्डहुड ट्रॉमा असू शकतो. म्हणजे आपला अमोल लहानपणी किडनॅप झाला होता हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण तो तेव्हा खूप लहान होता. लहान असेल पण त्याला तेव्हाही भावना होत्याच ना. आणि भीती ही देखील एक भावना आहे. एखादी भावना कशामुळे जागृत होते हे जर माहीत नसेल पण तरीही ती आपल्या मनात घर करून राहू शकते ना. काय तोंडे, मग असं असेल तर त्यावर उपाय काय? डॉक्टरांनी तुम्हाला काय स्पष्टीकरण दिले? ते म्हटले त्याचे रिपोर्ट एकदम नॉर्मल आहे, तो अगदी ओके, बाकी फार काही बोलले नाही ते. मला राहून असं वाटतंय एखाद्या गोष्टीचा ट्रॉमा नुसता माणसाच्या शरीरावर नाही तर त्याच्या मनावर देखील खोल परिणाम करत असतो. तसंच काहीतरी झालं असावं. हां, म्हणजे तसंच काहीतरी झालंय जे जे डॉक्टरांकडनं चेक करायचं राहून गेलंय. करेक्ट. आणि ज्या कारणामुळे अमोलला अशी सारखी सारखी चक्कर येते. मी तुम्हाला एकच सुचवीन की पुन्हा एकदा तुम्ही डॉक्टरांशी बोला याबद्दल. पुन्हा जाऊन? हो मॅडम, कारण काही गोष्टी आपल्या आयुष्यात जरी लहानपणी घडल्या असल्या तरी त्याचा परिणाम आपला आयुष्यभर राहतो. मला असं वाटतं की तुम्ही डॉक्टरांशी प्लीज एकदा बोला. मी काम करते, मी आत्ताच डॉक्टरांना फोन करते आणि अपॉइंटमेंट घेऊन ठेवते. येस मॅडम, तसंही तुमचं आजचं शेड्यूल सॉर्टेड आहे आणि एकच मीटिंग आहे ती ऑनलाईन होऊ शकते. म्हणजे आत्ता असं इम्पॉर्टंट काहीच नाही.